वारंवार खिडकीत बादली लटकवायची महिला. पोलिसांनाही अजब वाटलं. घरात जाऊन पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून तेही चक्रावले. असं म्हणतात की एखाद्याच्या चेहऱ्यावर तो गुन्हेगार आहे हे लिहिलेलं नसतं. जेव्हा असे गुन्हेगार समोर येतात जे गुन्हा करण्यास सक्षम आहेत अशी कल्पनाही करता येत नाही, तेव्हा अनेकदा ते खरे सिद्ध होतं. स्पेनमध्ये अशाच एका महिलेची कहाणी बातम्यांमध्ये आहे जी पोलिसांनाही आश्चर्यचकित करत आहे. पोलिसांना अशी अपेक्षाही नव्हती की एवढी साधी दिसणारी महिला कायद्याच्या दृष्टीने गुन्हा करणारे कृत्य करू शकते. जेव्हा ते तिच्या घरी पोहोचले तेव्हा आतले दृश्य पाहून अधिकारीही थक्क झाले. ही घटना स्पेनमधील आहे, जिथे सँटिडेडमध्ये राहणाऱ्या एका 87 वर्ष वृद्ध महिलेला अशा आरोपावर अटक करण्यात आली आहे, ज्याची क्वचितच कोणी अपेक्षा केली असेल. मिळालेल्या वृत्तानुसार पोलिसांनी स्पेनमधील सँटिडेड येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला अटक केली. ही महिला तिच्या घराच्या खिडकीबाहेर बसून दोरीच्या साह्याने बादली खाली लटकवत असे. लोक खालून त्यात काहीतरी ठेवायचे आणि ती बाई ते वर खेचायची. लोकांना वाटलं की ती वृद्ध महिला अशा प्रकारे तिला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करत असेल, पण इथं तर प्रकरणच वेगळं होतं. जेव्हा पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला. खरं तर ती महिला जी बादली लटकवायची तिथे लोक खाली पैसे ठेवायचे आणि वरती पैसे मोजून ती त्यांना त्या रकमेचे ड्रग्स पुरवायची. ती निष्पाप दिसत असल्याने आणि आधाराशिवाय चालू शकत नसल्याने कोणीही ती असं काही करत असेल अशी अपेक्षाच केली नव्हती. पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना 1.5 किलो स्पीड, 1.5 किलो कोकेन आणि 1.25 किलो गांजा सापडला. एवढंच नाही तर तिच्याकडे ब्लेड, एक रिव्हॉल्व्हर आणि 3 बनावट पिस्तूलही होते.